खरीप पीक कर्ज वाटपाबाबत राज्यातल्या दुष्काळी भागातल्या बँकांची उदासीनता कायम असल्याचं दिसून येतंय। पीक कर्ज वाटपाबाबत औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली आणि परभणी जिल्ह्यातल्या बँका पिछाडीवर आहेत। जुलै महिन्यापर्यंत उद्दिष्टाच्या 75% कर्ज वाटप झाल्यानं सहकार खात्याकडनं चिंता व्यक्त होतीये। डाळिंबाच्या नव्या वाणांसाठी जैव तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली आहे। तेलकट डागांवर अद्याप 100% उपाय न सापडल्यानं तेलकट डागांच्या निर्मूलनासाठी शास्त्रज्ञांनी जैव तंत्रज्ञानाचा वापर करावा असं पवार यांनी म्हटलंय। सोलापूर इथं डाळिंब संशोधन केंद्राच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या आंब्याच्या पेटीवर 1 रुपये तोलाई आकारली जाते। वास्तविक आंबा नगावर विकला जातो, त्यामुळे त्याची तोलाई न होताच तोलाईची रक्कम मात्र वसूल केली जाते। त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं। हे टाळण्यासाठी तोलाई रद्द करण्याची मागणी अलिबागचे आंबा बागायतदार चंद्रकांत मोगल यांनी पणन मंत्र्यांकडे केली आहे। आंब्याच्या हंगामात या प्रश्नाचा साम ॲग्रोवननं पाठपुरावा केला होता। नैऋत्य मोसमी वारे दक्षिण कोकणात सक्रिय असल्यानं बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। मंगळवारी विदर्भात 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे।